नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत। यामध्ये मी बटाट्याचा खीस घालून ही खिचडी तयार करणार आहे। अगदी साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। या पद्धतीने केलेली साबुदाण्याची खिचडी अगदी चवदार लागते। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण साबुदाण्याची उसळ बनवणार आहोत। त्यासाठी मी 3 ते 4 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक 5 ते 6 तास छान भिजू घातलेला आहे। अगदी मोकळा साबुदाणा हा भिजला पाहिजे। मी साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाणा खिचडी ही बटाट्याचा खीस घालून बनवणार आहे। त्यामुळे मी असा लांब खीस पण हा करून घेतलेला आहे। 3 पाण्याने व्यवस्थित खीस धुवून घेतलाय आणि पुन्हा हा पाण्यामध्ये टाकून ठेवलाय। खीस मात्र व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याचा पूर्ण स्टार्च असा निघून गेला पाहिजे। हे असा जो लांब खीस आणि जाड खीस जो आहे ना, एक तर खिसनीनं करू शकता किंवा हे पिलर असतं यालाच हे काढायचं, एक खीस बनवायचं पण असतं। हे मी Amazon वरनं मागवलेलं आहे। याने हा खीस तयार केलेला आहे। अगदी छान खीस तयार होतो। तुम्ही बटाटा तळण्यासाठी पण खीस हा तयार करू शकता। उसळ बनवण्यासाठी, साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ बनवण्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवली। मी यामध्ये साजूक तूप वापरते। तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल, पण साजूक तुपाली उसळ अगदी छान लागते खायला। एक छोटा टेबलस्पून आपण तूप टाकून घेतलेलं आहे। तुपाचं प्रमाण किंवा तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। तूप व्यवस्थित तापून घ्यायचंय। आपण जो याचा बटाट्याचा खीस केलेला होता ना, तो मी एका चाळणीवरती काढून यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। तूप छान गरम झालंय। 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्यात, यामध्ये टाकून घ्यायच्यात। उपासाला जिरं चालत असतील तर जिरं टाकलं तरी चालतात। आणि मिरची छान तळून घ्यायची आपल्याला। मिरची आपली तळून झालेली आहे। साबुदाणा टाकून घ्यायचा यामध्ये। यासोबतच हा बटाट्याचा खीस पण टाकून घ्यायचा। बटाट्याचं खीस आणि साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता, पण भरपूर बटाटा घालून केलेली खिचडी साबुदाण्याची छान लागते। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचे। भाजून साल काढलेले शेंगदाणे आहेत। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय, अगदी थोडीशी साखर आणि सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। गॅस मात्र कमीच ठेवा। यामध्ये मी मिरचीचे तुकडे वापरले आहेत। तुम्ही मिरचीचा ठेचा करू पण वापरू शकता किंवा मग लाल तिखट पण वापरू शकता। तुपाचं प्रमाण पण मी अगदी कमी वापरले। सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत। झाकण टाकून व्यवस्थित साबुदाण्याला आणि बटाट्याला छान वाफ येईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं। गॅस मात्र पूर्ण कमी ठेवा। अगदी कमी गॅसवरतीच याला आपल्याला वाफ घ्यायची आहे। झाकण काढून पाहूया। मधून मी 1-2 वेळेला झाकण उघडून साबुदाण्याची खिचडी ही हलवून घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचे। ही तळायला लागलेली खिचडी अगदी छान लागते, खरबडत्याची खायला। मिक्स करून घ्यायची, पुन्हा एक छान वाफ येऊ द्यायची। खिचडी आपण 2 वेळेस वाफून घेतलेली आहे। आता आपण झाकण काढून पाहूया। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। साबुदाणा पण आपला छान ट्रान्सपरंट झालाय, पाहू शकता तुम्ही। आणि हा जो बटाट्याचा खीस आहे हा व्यवस्थित असा नखाने तुटल्या गेला पाहिजे। याचा कच्चेपणा पूर्णपणे कमी झालेला आहे, तो पण आपला छान वाफ आली त्याला। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तयार आहे आपली साबुदाणा खिचडी। ही साबुदाणा खिचडी आणि हे जे कढईला लागलेलं आहे हे खरवड अगदी मला तर खूप मनातनं आवडते। कोणाकोणाला आवडती हे कमेंट करून नक्की सांगा। उसळीची खरवड असो किंवा मग पिठल्याच्या वड्या बनवतो आपण, थापी वडी, त्याची पण खरवड अगदी छान लागते। रेसिपी नक्की करून पहा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।